मस्साजोग गावातील पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे। स्वरूपानंद देशमुख विजयी झाल्याच्या नंतर पराभूत झालेल्या अश्विनी देशमुख यांची भेट घेण्यासाठी निघालेले आहेत। सध्या माझ्यासोबत स्वरूपानंद देशमुख आहेत। काय सांगाल, आता तुम्ही देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी निघालेला आहात? मी सुरुवातीला आमचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून, त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून माझ्या आईचा आशीर्वाद घेऊन मी माझी भगिनी अश्विनीताई हिची भेट घेण्यासाठी जात आहे। संतोष देशमुख यांना देखील अभिवादन तुम्ही करणार आहात। नेमका आता त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्याच्या नंतर आता निवडणुकीमध्ये तुम्ही विरोधात उभे होतात, हे सगळं आता तुम्ही विसरून त्यांच्यासोबत न्यायाच्या लढाईत उतरणार आहात? मी संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या विरोधात नव्हतो, मी एका वाईट प्रवृत्तीच्या विरोधात उभा होतो। त्याच्यामुळे माझं आणि माझ्या भगिनीचं कुठलंही वैर नाही। मी मागं बी तिच्या मागं होतो आणि इथून पुढे मी मागं राहील। मात्र वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झालेले आहेत या निवडणुकीच्या काळामध्ये, या संदर्भात तुमचं काय मत असेल? त्या आरोपांना माझ्या 72 मतदारांनी उत्तर दिलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलण्याची मला काही इच्छा नाही। जे आरोप होते त्याच्यावर माझ्या मतदारांनी मतदार रूपी आशीर्वाद देऊन त्यांचं सगळं खंडन केलेलं आहे। परळीवरून मतदार आणले गेले किंवा मतदानासाठी प्रयत्न झाले गेले असा आरोप झाला। दुसऱ्या बाजूला पैसे देखील मोठ्या प्रमाणात वाटप झाले असाही आरोप होतो। साहेब, मी एक साधारण माणूस आहे, माझ्याकडे पैशाचा कुठलाही सोर्स नाही। माझ्या समोर जे उभा होते ते धनाढ्य लोक होते, बोगस पैसा कमवून त्यांनी माया गमिवलेले, त्यांनीच पैसे लाखांवर लोकांना वाटलेत। मी कुठलाही पैसा वाटला नाही। माझ्या समोर मतदार आहे, तुम्ही कुणाला विचारा, मी कुणाला चहा सुद्धा पाजला नाही माझ्या इलेक्शन मध्ये। आता पुढचं विजन कसं असेल? संतोष अण्णा देशमुख यांच्या स्वप्नातलं गाव करण्यासाठी देशमुख कुटुंबीय असेल किंवा गावकरी असतील, यांचं मत होतं की यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात का? संतोष देशमुखला ज्याप्रमाणे मसाजोग अभिप्रेत होतं ते 100% मी हे करील आणि त्यांना एक प्रकारे श्रद्धांजली अर्पण करील। आता काय नेमकं भेट झाल्याच्या नंतर तुम्ही शब्द देणार आहात अश्विनी देशमुखांना? मी त्यांना एकच शब्द देणार आहे, इथून मागं मी त्यांच्या लढ्यामध्ये खंबीरपणे उभा होतो आणि यानंतरच्या काळातही संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत तिच्या सोबत असेल आणि जे संतोषचं स्वप्न असेल ते मी पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करीन। तुम्ही यापूर्वी म्हणाला होतात की या मागे राजकारण केलं जातंय काही लोकांकडून, कोण नेमकं यामध्ये राजकारण संतोष करतंय? देशमुखचा लहान भाऊ राजकारण करतो। नक्कीच आपल्यासोबत स्वरूपानंद देशमुख होते, ज्यांनी आता अश्विनी देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्या या न्यायाच्या लढाईमध्ये आपण कायम सोबत राहणार, ते माझी भगिनीला मी भेटणार अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली। दुसऱ्या बाजूला धनंजय देशमुख हे राजकारण करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण सह अशोक काळकुटे, TV9 मराठी, मस्साजोग भेट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।